आज आपण नेत्र शक्ती विकासक क्रिया करणार आहोत। सरळ उभे राहा, हात शरीराशी सरळ ठेवा, पायापासून खांद्यापर्यंतचा भाग सरळ ठेवा, मान हळूहळू शक्य होईल तेवढं मागे न्या। आता डोळ्यांनी भ्रूमध्यात म्हणजेच दोन्ही भुवयांच्या मध्यभागी पापणी लवू न देता पाहत रहा। जेव्हा डोळ्यात थकवा जाणवू लागेल किंवा डोळ्यात पाणी येण्या अगोदरच डोळे बंद करा। थोड्या वेळाने डोळे उघडून हीच क्रिया पुन्हा करा। 5 मिनिटांपर्यंत या क्रियेचा नियमित अभ्यास करा। हळूहळू मूळ स्थितीत परत या। लाभ: या सूक्ष्म व्यायामामुळे डोळ्यांचा थकवा नाहीसा होतो। जास्त वेळ संगणकावर काम करणाऱ्या साधकांसाठी ही उत्तम क्रिया आहे। डोळ्यांची दृष्टी वाढते, डोळ्यात अश्रू येणे, कमी दिसू लागणे आदी विकार नष्ट होतात। या सूक्ष्म व्यायामाच्या नियमित सरावाने चष्माही जाऊ शकतो। यानंतर आपण कपोल शक्ती विकासक क्रिया करणार आहोत। सरळ उभे राहा, हात शरीराशी सरळ ठेवा। आता हातांची बोटे एकमेकांशी जुळवून अंगठ्यांनी नाकपुड्या बंद करा। दोन्ही कोपर खांद्याच्या सरळ रेषेत, ओठांना चोचीसारखे गोल बनवून ओठांनी श्वास आत घ्या। आता गाल फुगवा, डोळे बंद ठेवा, हनुवटी गळ्याला चिटकवा। दोन्ही करंगळी छातीला स्पर्श करून राहतील। या अवस्थेत 5 ते 6 सेकंद श्वास आत रोखून राहा। आता श्वास सोडत पूर्व स्थितीमध्ये या। लाभ: या सूक्ष्म व्यायामामुळे तोंडाचे रोग दूर होतात, दात बळकट बनतात, गालावरच्या सुरकुत्या, चेहऱ्यावरची मुरुमे नाहीशी होतात, सौंदर्य प्रसाधनांची आवश्यकता भासत नाही, डोकेदुखी, नेत्रदोष, पोटातील उष्णता, केस पिकणे, गळणे आदी विकार बरे होतात। यानंतर आपण कर्णशक्ती विकासक क्रिया करणार आहोत। सरळ उभे राहा, हात शरीराशी सरळ ठेवा। आता हाताच्या अंगठ्यांनी कान बंद करा। तर्जनीने डोळे आणि मध्यमाने नाक बंद करा। ओठांना चोचीसारखे गोल बनवून ओठांनी श्वास आत घ्या। आता गाल फुगवा, हनुवटी गळ्याला चिटकवा। शक्य होईल तेवढा वेळ श्वास आत रोखून धरा। आता नाकाने श्वास सोडत पूर्व स्थितीमध्ये या। लाभ: या सूक्ष्म व्यायामामुळे कानातील मळ, कान वाहने, कमी ऐकू येणे आदी विकार नष्ट होतात। कानासंबंधी सर्व प्रकारचे रोग दूर होतात।